तर महिला मुख्यमंत्री या विषयावरती किशोरी पेडणेकर आणि वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आहेत, याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असा होत नाही। राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव त्यामध्ये असता कामा नये, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली। तर महिला मुख्यमंत्री झाली तर आनंदच होईल, आमच्या पक्षामध्ये 4-5 महिला आहेत, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही, ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। बिलकुल आनंद आहे की कोणी महिला झाली तर आम्हाला त्याच्यामध्ये आनंद होण्याचंच काम आहे। बघा, महिला राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये ज्या कष्ट करून काम करून संघर्षामधून येतात, त्याच्याबद्दल मला पूर्णपणे त्यांच्याबद्दल आस्था आहे। मला वाटतं पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये ज्याला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुलेंचा इतिहास आहे, रमाईचा इतिहास आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आहे। महिला झाली तर त्यामध्ये आनंदाचीच गोष्ट मी भूमिका मांडली त्या ठिकाणी। आणि मी दुसरी भूमिका अशी मांडली की ज्या ज्या पक्षामधल्या महिला नेता आहेत, सक्षम नेत्या आहेत, म्हणजे जसं मी राष्ट्रवादीमध्ये बोलायचं झालं तर सुप्रियाताई आहेत, शिवसेनेमध्ये मी रश्मिताईंचं नाव घेतलं, आणि आमच्याकडे आम्ही म्हणाले 4-5 महिला आहेत। आमच्या पक्षामध्ये कसं आहे, त्यावेळेला लोकशाहीची एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनुसार महिला बनतील तिला बनेल। आणि असं आहे की वर्षा गायकवाड जे आहे एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामुळे महिला म्हणून एक भूमिका मांडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।